नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत जबरदस्त असा ट्विस्ट आलेला आपल्याला पाहायला भेटणार आहे। मित्रांनो, जिथे मेलेला पार्थ जिवंत झाला तिथे काहीतरी चमत्कार झाला असं तुम्हालाही वाटत असेल। हो, चमत्कारच झालाय, तो म्हणजे काव्याने केलाय। कारण मित्रांनो, जी बायको आपल्या नवऱ्याला मरणाच्या दारातून परत आणू शकते तीच तर खरी शक्ती, खरी आदिमाया असते। मित्रांनो, जिथे एक आई हरली, एक आईचं प्रेम हरलं आणि जिंकलं ते म्हणजे बायकोचं प्रेम, बायकोचा विश्वास आणि बायकोचा असलेला जीव। काव्याने पार्थसाठी अक्षरशः जळता दिवा हातावर घेतला। मित्रांनो, जळता दिवा हातावर ठेवून ती देवी पुढे गाराने गात होती की जोपर्यंत पार्थ शुद्धीवर येत नाही आणि मला आवाज देत नाही तोपर्यंत मी हा दिवा हातावरून काढणार नाही। आणि मित्रांनो, त्या हातावर जळता दिवा घेऊन अगदी स्तब्ध देवी पुढे उभी राहिलेली असते। मित्रांनो, बघा ना, बायकोचं प्रेम बघा ना, किती 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 महान आहे। खरंच या जगात बायकोच्या प्रेमाला खूप महान स्थान दिलेलं गेलेलं आहे। उगाच का नाही तिला अर्धांगिनी म्हणत? अर्धांगिनी म्हणजे आपल्या नवऱ्याचं अर्धा जीव, अर्ध शरीर असते ती, त्यामुळे तर तिला अर्धांगिनी असं म्हटलं जातं। बायको म्हणजे खरंच खूप महान असते। बायको या शब्दाला तोड नाही, तीच नवऱ्याचं सर्व काही असते, सर्वस्व असते। कारण जिथे आई जिंकली नाही तिथे आज बायको जिंकली, बायकोचं प्रेम जिंकलं। मित्रांनो, तिने पार्थसाठी खूप मोठा त्याग केला। आज तिच्या डोळ्यात स्पष्ट दिसत आहे, तिच्या डोळ्यात स्पष्ट दिसतंय की तिचं पार्थवर खरंच मनापासून प्रेम आहे, तिला पार्थची काळजी आहे। पार्थ तिला सोडून गेला तर ती त्याच्याशिवाय जगू शकत नाही। वातावरण खूप गंभीर झालेलं आहे आणि ती बिचारी हातावर जळता दिवा घेऊन देवी आई पुढे उभी आहे। पण आता मित्रांनो, हे सगळं चालू असताना आता नंदिनी देवाकडे गाराने गात असते, देवी आई काहीतरी चमत्कार कर ग आणि पार्थला पुन्हा जिवंत कर, कारण काव्याला आणि पार्थला दोघांनाही मला एकत्र बघायचे। अहो पार्थ, तुम्हाला काव्यासोबत अजून खूप आयुष्य जगायचे। मित्रांनो, ती एक मैत्रीणच ना, आणि मैत्रीण आपल्या मित्रासाठी काहीही करायला तयार असते, त्यामुळे तिचाही जीव तुटत असतो पार्थसाठी। तीही देवाकडे प्रार्थना करत असते। आणि काव्याचा चमत्कार बघा ना, काव्याने हातावर जळता दिवा ठेवल्यामुळे देवी आईला सुद्धा तिचं ऐकावंच लागलं, देवी आईला सुद्धा जागं व्हावंच लागलं। मित्रांनो, देव हा भोळ्या भक्तांच्या नेहमी मदतीला धावून येतो। आपली भक्ती जर खरी असेल तर तो आपल्याला भक्तीचं फळ नक्कीच देतो, आणि काव्याची भक्ती खरी होती त्यामुळे देवी आई धावत आली आणि पार्थ जिवंत झाला, त्याच्या बॉडीमध्ये हालचाल दिसायला लागली। नंदिनी धाडकन लगेच पळत गेली बाहेर आणि सगळ्यांना ही खुशखबर सांगितली की आपले पार्थ पुन्हा आले। आणि मात्र हा जीवा मात्र त्याच देवळात गेलेला असतो, कारण जीवाला असं वाटतं की ती देवी माझ्या पार्थ दादाला बरं करेल म्हणून तिथे गेलेला असतो, पण त्याला तिथे वेगळंच दृश्य पाहायला भेटतं। काव्याने दिवे लावलेले असतात पण ते दिवे सगळे विझलेले असतात, पण ती जळता दिवा हातावर घेऊन उभी असते। जेव्हा जीवा हे सगळं पाहतो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर अक्षरशः भीतीच दिसते। त्याला असं वाटतं की काय हे भयानक, काव्या चक्क माझ्या पार्थ दादासाठी हातावर जळता दिवा घेऊन थांबलेली आहे। आणि तेवढ्यातच त्याला नंदिनीचा कॉल येतो। नंदिनी बोलते, अहो आपले पार्थ पुन्हा आले। जीवा बोलतो, काय पार्थ दादा परत आलाय? नंदिनी बोलते, हो काहीतरी चमत्कार झाला। जीवा बोलतो, हो चमत्कार झालाय आणि तो माझ्या पुढेच आहे। मित्रांनो, आता जीवाला कळून चुकलेलं असतं की काव्यामुळे माझा पार्थ दादा पुन्हा आला। काव्याने हातावर जळता दिवा ठेवला आणि देवीने तिचं गाराणं ऐकलं, माझा पार्थ दादा परत आला। आता जीवा तिला विनवणी करत असतो की काव्या, माझा पार्थ दादा परत आलाय। काव्या इतकी खुश होते, बापरे, तिच्या चेहऱ्यावर आनंद अगदी निखळून वाहत असतो। आता वातावरणामध्ये मस्तपैकी शांतता पसरलेली असते, वातावरण अगदी आनंदी होऊन गेलेलं असतं आणि काव्याही खूप खुश दिसत असते। आता जीवा तिला हाताला धरून हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आणि आता पार्थ आणि काव्या दोघेही जण बोलत असतात। काव्या बोलत असते की पार्थ, तुम्ही जर मला सोडून गेला असतात ना तर मी काय केलं असतं ना मलाच माहीत नाही, बरं झालं तुम्ही परत आलात। आणि पार्थही तिच्याकडे पाहून एवढी सुंदर स्माइल देतो, कारण बायकोला पाहिल्यावर नवऱ्याचा चेहरा खुलणारच ना मित्रांनो, कारण बायको ती बायकोच असते। बायकोला पाहून नवऱ्याच्या जीवात जीव आला आणि त्याचा चेहरा अगदी इतका गुलाबासारखा टवटवीत खुलला ना की काय सांगू तुम्हाला मित्रांनो। खरंच यांचं प्रेम पाहून अक्षरशः माझ्याच डोळ्यात पाणी आले, पाणी म्हणजे आनंदाचे अश्रू। हो म्हणजे काय, खरंच ना, काय प्रेम आहे त्यांचं, बापरे, किती पवित्र, किती निर्मळ, किती निखळ, वा वा वा। आणि आता या दोघांचं बोलणं चालले आहे। मात्र आता पार्थला कळणार आहे की काव्याने माझ्यासाठी तिचा हात भाजून घेतलेला आहे, त्यामुळे पार्थ आता प्रेमाची फुंकर घालत तिला मलम लावणार आहे। मित्रांनो, आता पार्थ आणि काव्या एकत्र येणार का? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।